मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर आपल्यासोबत आहेत। वायकर साहेब, मतदान केलेलं आहे का? तर धावपळ होती 2 महिने प्रचारासाठीची, आता प्रचाराची धमधूम संपलेली आहे, कशा पद्धतीनं सांगताय सगळ्या? प्रामुख्याने मतदानाची धामधूम असली तरी मला पण 20च दिवस मिळाले। 20 दिवसात फक्त 13 दिवस मिळाले, परंतु माझ्या कामाचा जो डोंगर आहे, एक रेप्युटेशन आहे आणि मी केलेली कॉर्पोरेशन, विधानसभा यामध्ये 35 वर्ष केलेली सेवा समाजाची, आणि आता मला देशसेवेला जायला मिळतं आहे। तर देशसेवा करण्यासाठी आता थोडेसे कष्ट घेणं, इलेक्शनला उभं राहणं, लोकांपर्यंत जाणं हे महत्त्वाचं होतं, आणि आज लोक मोठ्या उत्साहाने आपलं मतदानाचा हक्क बजावत आहेत। खरं तर महापालिकेत आमदार आणि त्यानंतर मंत्रिपद देखील आपल्याकडे होतं, आता खासदार होण्यासाठी आपण निघालेला आहात। समोर आव्हान जे आहे ते देखील शिवसैनिकाचं आहे, त्याच्याकडे कशा पद्धतीने? विरोधकांचं आव्हान असतंच, पण त्यांनी काही केलेलं नाही, लोकांना दिसून येतं ना। माणसं लोकांमध्ये फरक बघतात प्रत्येक गोष्टीत, की हा सुशिक्षित आहे की नाही, यांनी काही केलेलं आहे की नाही, याचं रेप्युटेशन आहे की नाही, हा जाऊन तिथे काही करणार आहे की नाही। तर तिथे जाऊन नौका मनुष्य त्या लोकसभेमध्ये जाऊन करू शकत नाही काही, आणि ज्याला कामाचा अनुभव दांडगा असून कामं केलेली आहे आणि रेप्युटेशन आहे। अमोल कीर्तीकर असं म्हणतात की 2 लाख मतांना निवडून येईल, आव्हान वाटतं त्यांचं तुमचं? मला बिलकुल वाटत नाही, बच्चा वाटते। विजय तुमचा असं वाटतं? हां, नक्की 100%। ते रवींद्र वायकर विजय आमचाच असेल असं ते या ठिकाणी विश्वास व्यक्त करतायत, आणि तो बच्चा आहे असं देखील मत या ठिकाणी ते व्यक्त करतात। कॅमेरापासून युगल दिसा, आफ्ताब शेख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।